काय बोलतो आता सागर साहेबांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमंत्रण करतो ते JB साहेबांना आपल्या हस्ते. धन्यवाद. हा घ्या जरा ठोका जरासा आपला नाही रे गावठी. हॅलो हॅलो, आपले स्टार फिल्डर अश्विन सर हे कुठेही खेळू शकतात, त्यांना सर्वीकडे परवानगी दिलेली आहे आम्ही कमिटीने. धन्यवाद. 20वा प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्हा विचारण करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी जयवंत चौधरी, पॅनोरामा हॉलिडे. बोलूया आपण क्रिकेटच्या सामन्याकडे. आणि काय नाव आहे? किलेंडर ना, किलेंडर आणि हाऊसकीपिंग यांच्यामध्ये किल्लेदार आणि हाऊसकीपिंग यांच्यामध्ये हा प्रेक्षणीय सामना रंगतदार करत आहे. बॅटिंगसाठी अरे नाव दिले बॅटिंगसाठी किल्लेदार आहेत ना, किल्लेदार संघ आणि फिल्डिंगसाठी हाऊसकीपिंगची टीम फिल्डिंग करत आहे. आपण सलामीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्या. सलामीचे फलंदाज संतोष आणि चंद्रकांत. आम्ही सरांची टीम कुठे आहे? अरे मग दिली कुणाला? ओके, मी ते अरे मी बघत राहिलो होतो त्यांच्याकडे का म्हणलं. त्याचबरोबर मी प्रितेश सरांना विनंती करतो की मागील सामन्यामधला उत्कृष्ट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरत आहे तो म्हणजे नवनाथ. लोणावळा टीम मधून नवनाथ सन्मान चिन्ह देऊन पुन्हा एकदा मॅचकडे बोलूया. गोलंदाजी करता ऋषभ आणि पहिला चेंडू आणि खणखणीत षटकार संतोष याच्या खेळीमधून. आणि 6 धावांचा आविष्कार संतोषच्या माध्यमातून पुन्हा एकदा. आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना ऋषभ अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत असताना सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. जसा येईल बॅट खाली तसा दणका येईल मात्र संतोष. ओ हो ये तो भाई जलवा है जलवा. एक जबरदस्त शरीरयष्टीचा संतोष आणि 3 षटकार 4 चेंडूमध्ये 3 षटकार खणकावलेला हा अतिशय सुंदर आणि देखणा संतोष. असताना 18 रन या पहिल्याच षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा 2 धावे करता किती 20 ना चेंडू.
5 चेंडू आणि 20 धावा संतोष वैयक्तिक 20 धाव संख्येवर खेळत असताना एक भरगच्च शरीरयष्टीचा असा हा संतोष आणि पुन्हा एकदा 21 धावसंख्येवर पोहोचलेली टीम एक ओव्हर किल्लेदार संघ हा 21 पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावसंख्येवर पोहोचून ठेवलेला आहे. तो म्हणजे अतिशय सुंदररित्या ज्यांनी फलंदाजी केली असा संतोष वैयक्तिक 21 धावसंख्येवर स्वतः संतोष खेळत आहे. संघाची धावसंख्या 21 झालेली आहे आणि सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येत आहेत ते म्हणजे अजित पाहूया आणि चंद्रकांत यासाठी यांना स्ट्राईक मिळालेले लगातार जर 3 षटकार चंद्रकांत यांनी मारले तर त्यांना 100 रुपयाचं बक्षीस अभिजित टाकले यांच्याकडून दिण्यात येईल. चंद्रकांत यांच्यासाठी सुवर्ण संधी. दोन चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या बोललेली आहे ती म्हणजे 23 या धावसंख्येवर गोलंदाज काय नाव आहे गोलंदाज काय नाव अजित आपल्या संघातील स्वतःचं खातं ज्याने ओपन केलं असे चंद्रकांत रॉय आणि पुन्हा एकदा खणखणीत षटकारांचा बादशाह संतोष पाहूया जबरदस्त गेला सांघिक दुसरं षटक त्यापैकी किती गोलंदाज 3 चेंडूची सांगता पुन्हा संतोष सुंदर अप्रतिम चेंडू सादर केला आहे तो म्हणजे अजित या नामांकित गोलंदाजाने जखडून ठेवलेला आहे ते म्हणजे संतोष यास ज्याने मागील पहिल्या शतकामध्ये 21 धावसंख्येचा उच्चांक रचला होता आणि अजित याने मात्र त्यास आणि गेला आणि पुन्हा एकदा खणखणीत षटकार. सुपली सोन्याची 32 आणि शेवटचं बोलू नाही अजून शेवटचा चेंडू या द्वितीय शतकामधील शेवटचा चेंडू अजित यांच्याकडून पुन्हा एकदा स्ट्राईकवर खेळत आहेत ते म्हणजे संतोष चौकारांचा बादशाह ज्याला संबोधला तसा संतोष भरगच्च शरीरयष्टीचा हा फलंदाज आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत असताना अजित हा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावसंख्या केवळ 11 धावसंख्येवर समाधान मानावं लागलं ते म्हणजे किल्लेदार या संघाला. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्वांचे सर्व असे अश्विन सर गोलंदाजी मार्गवर येत असताना पाहूया समोर चंद्रकांत रॉय आणि पुन्हा एकदा समालोचक आमचे लोणावळा स्ट्रायकर्स आणि ओडीपी सेमीफायनल पहिली. ओके नाही असू दे ना. सांघिक पहिलं आणि सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं सर आपको डबल दिया खेलने के लिए बॉलिंग देना वाईट ना
नो आणि वाईट दोन्ही आहेत का? दोन द्यायचे का? किती? फ्रीड कंटिन्यू. हा ओके ओके. हा पुन्हा वाईट. हा ओ सुंदर सुंदर. अश्विन चंद्र अश्विन. रविचंद्रन अश्विन. अश्विन सरांची बॉलिंग ऍक्शन बघा. साइड आर्म ऍक्शन. चला सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीची पहिली लढत असेल. लोणावळा स्ट्रायकर्स जो ए पोल मधला खरं तर सेकंड हायेस्ट संघ आहे, त्याच्या अपोजिटला असेल बी पोल मधला टॉपर ओडीपी संघ. अभिजित टाकले आणि सुशांत ठाकूर सर दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला इथं अश्विन सरांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. रॉय यास जखडून ठेवलेला आहे. मात्र बॉल किती दिले? बॉल बॉल किती दिले? 3 चेंडूची सांगता करत असताना रॉय यास खऱ्या अर्थाने जगडून ठेवण्याचं काम मात्र अश्विन सरांच्या माध्यमातून इथं केलं जात आहे. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूची आणि स्ट्राईक निश्चित चेंज केलेले आहे. आणि पुन्हा एकदा षटकार आणि चौकाराचा बादशाह ज्याला संबोधलं जातं असं संतोष. पाहूया. अरे पगार वाढत आहे का नाही? काही ना मारतेस. संतोष किती बॉल झाले? आणि 2 धावे करता संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे टोटल 42 धावसंख्या. हॅलो सांघिक तिसरं शतक पहिलं आणि त्यापैकी जेबी सर थोडे थांबा. कॅप्टन सुशांत सर, कॅप्टन अभिजित टाकले आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आता सेमीफायनल नंबर 1 आणि दुसरा सेमीफायनल असेल विनर टीम विपक्ष किचन किंग. तर टॉस साठी 2 कॅप्टन. सेमीफायनल नंबर 1 लोणावळा स्ट्रायकर्स विपक्ष. अरे भाई कुठे चालला तू? अजून एक ओव्हर बाकी आहे. पाणी पाणी. आणि 3 ओव्हरची सांगता होत असताना संघाचा स्कोर झालेला आहे तो 44. अरे सर काय म्हणताय? बरं ना? आणि पुन्हा एकदा सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं शतक घेऊन ऋषभ, ज्याला पहिल्या शतकामध्ये 21 धावसंख्या ठोकली असताना सुद्धा कॅप्टन यांनी एक अजोड विश्वास ज्यांच्यावर दाखवलेला आहे. आणि तो ऋषभ पाहूया आपल्या वैयक्तिक दुसऱ्या शतकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी साकारतोय. अरे लगेगा तो फुटेगा सब. आणि खरोखरच एक अप्रतिम गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून इथं झालेली आहे ते म्हणजे अश्विन सर, ज्यांना किती मला फक्त 12 धावसंख्या. आणि कॉइन आपल्याकडे कुठे कुठे कॉइन बघा. आणि स्वर चेंडू ऋषभच्या माध्यमातून सुंदर सुंदर असा गोलंदाजीचा नमुना ऋषभच्या माध्यमातून इथं पाहायला मिळत आहे. ओडीपी आणि लोणावळा यांच्या माध्यमातून टॉसचा गुड गुड गुड. पुन्हा एकदा वृषभ सुंदर अप्रतिम षटकार खणखणीत
जबरदस्त. (53) 53 धावसंख्येवर किल्लेदार संघ खेळत असताना संतोष हा वैयक्तिक 43 धावसंख्या ना, 42 हा 42. आणि पुन्हा एकदा चंद्रकांत सर पाहूया. बॉल किती झाले? 3 चेंडू आणि सुंदर असा स्टंपिंग आउट केलेले आहे. आणि शेवटचे 2 चेंडू बाकी असताना वृषभ या संघातून जो जिंकेल तो किचन किंग यांच्याशी लागेल. आणि पुन्हा एकदा अप्रतिम षटकार. चौकार आहे, चौकार. डोंगर आणि निर्धाव चेंडू 58 58 59 ला विन आहे ना, 59 टू विन. बी पोल मधला तर हा शेवटचा सामना आहे लीग मधला डिसायडर मॅच. या ठिकाणी आपण पाहत आहे जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनलला पात्र होईल, उपांत्य फेरी नंबर 2. आणि किचन किंग या संघासोबत त्यांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. संतोष घरत त्याने दोन्ही सामन्यामध्ये वाजवी फलंदाजी केली. मागच्या सामन्यामध्ये 44 केले आणि याही वेळेला 42 म्हणजे 2 सामन्यामध्ये तब्बल 80+ रन त्याच्या नावावरती राहिल्या. चांगली फलंदाजी. चला फिल्डिंग लावून घ्या नितेश, आता वेळ कमी आपल्याकडे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. बिसाबा प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा खरं आज आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये फक्त आनंदासाठी आहे. एन्जॉयमेंट, एंटरटेनमेंट, मनोरंजन. तर मॅचला सुरुवात होईल. 59 जवळजवळ 15चा रिक्वायर्ड रेट असेल पर ओव्हर मागे. ज्यांच्याकडे अश्विन सरांसारखे मास्टर माइंड खेळाडू आहेत त्यांना भीती नाही आहे. खरं तर इथे आपण पाहत आहे त्यांना मात्र एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. धावा किती आहेत त्यापेक्षा ॲव्हरेज कॅल्क्युलेशन काय, पर ओव्हर मागे 2 मोठे फटके मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. पहिली सलामीवीर जोडी नरेश आणि त्यांच्या बरोबरीने अजित हे 2 खेळाडू दाखल होतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, डावा उजवा असं कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. चला अंपायर्स आपण आपली जागा घ्या. सामना सुरू होतोय. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनलला क्वालिफाय होईल. सलग 2 सामने पराभव झालेला संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. स्वामी समर्थ पॅकर्स
हा संघ बाहेर गेला. वॉटर पार्क संघ देखील बाहेर आपण जाताना पाहिला. त्याच वेळेला मागच्या लढतीमध्ये देखील एक संघ बाहेर जाताना पाहिला. आणि कॉकटेल हा संघ सलग 2 सामने पराभूत होत या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. यस आमचे मोहन दादू यांचं आगमन. यस वेलकम. इंटरनेटचे आमचे प्रोप्रायटर आहेत ज्यांच्याकडून आम्हाला खरं तर इंटरनेट सेवा मिळाली. तर मोहन दादू आपण या मुख्य अतिथी मंचावरती सुप्रसिद्ध उद्योजक तारागावचे त्यांचं या ठिकाणी आगमन. ए पोलमध्ये टॉपर होता किचन किंग आणि त्याच वेळेला आपण पाहताय B1 मध्ये ODP. A2 मधला ए मधला दुसरा संघ लोणावळा स्ट्रायकर्स. या बॉलला हुक करायचा बॉलला लेग स्टिकच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतं विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. मोहन दादू आपण असं नसतं बा. वेलकम. आपलं इंटरनेट सेवा ज्यांनी आम्हाला या खतर रिसॉर्टला दिली, संपूर्ण परिसराला दिली, त्या इंटरनेटचे प्रोप्रायटर. या वेळेला हुक केला बॉलला डिक्लेअर झोन मध्ये चालला चेंडू. सिंगल ना. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. 1 रन आली. स्ट्राईक रोटेट करा आपण. चला नरेश तुम्ही त्या नॉस्ट्रायकिंग केला. चला 1 रन आली डिक्लेअर. त्यामुळे स्ट्राईक रोटेट होईल. बॉलची पूर्तता करा आपण मैदानाच्या आतमध्ये. आकर्षक ट्रॉफी आहे. चॅम्पियन संघाला रनरअप संघाला मेडल्स दिले जातील विजेत्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये. प्राइज डिस्ट्रीब्युशन सर्वनी आपण शेवटच्या क्षणाला संपन्न करत आहोत. त्या अगोदर आपण पाहताय खरं चांगली बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूने केले तर ती संतोष घरतने केली. जबरदस्त बॅटिंग. मयूर भवरचं हे षटक. समोर अजित. अनस्टॉपेबल इनिंग खेळावी लागेल. मोठी इनिंग साकारावी लागेल. मोठी भागीदारी मैदानाच्या मध्ये करावी लागेल. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून पॅरलल फ्लायटी अँड मायटी. इट्स अ ह्यूज षटकार. हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने आलंय. सलग 3 विकेट, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार. प्रत्येक हॅट्रिक साठी 500 रुपये. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉलच्या खरं तर खाली येण्याचा प्रयत्न केला संतोषने. त्यांच्या आवाकाच्या बाहेर होता हा झेल. सोपा नव्हता. 1 रन मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धावफलकावरती बिनबाद 8. सौरव गांगुली अँड भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जोडी आपण पाहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. तशी ही जोडी मैदानामध्ये आहे. डाव्या हाताचा नरेश स्वतः कॅप्टन. त्याच्या बरोबरीने अजित उजव्या हाताचा फलंदाज. बॉलिंग मार्कवरती कदर आपण पाहता किल्लेदार टीमचा आर्नॉल्ड, मयूर आणि संतोष. यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग कडे बॉल चालला. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा असतील या बॉलवरती. महत्वाचे हे फटके आहेत. जितक्या धावा येतील तितका प्रेशर कमी होईल. जितके डॉट बॉल गोलंदाज फेकेल तितका दबाव बॅटिंग टीमवरती वाढेल. तर प्रत्येक वेळा प्रत्येक क्षणाला मात्र तुम्हाला कधी योग्य भूमिका साकारावी लागेल. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. पॉझिटिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. अन्यथा या धावांचा पाठलाग करताना तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. सुरुवात झाली. 1 षटकाराला. मी मगाशी म्हटलं पर ओव्हर मागे 2 मोठे फटके हवेत. यावेळेला ऑन साइडला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर मिड विकेट कडे खेळले. त्या ठिकाणी 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी सुरुवात झाली हाऊसकीपिंग टीमची. त्यामुळे अजूनही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर येणारे बॉल असेल 18 विजयासाठी. 48 धावांचं समीकरण बाकी आहे. प्रति षटक 16.00 हा रिक्वायर्ड रन रेट. आस्किंग रन रेट थोडासा वाढलाय. चला आपण घाई करा प्लीज. फिल्डिंग टीम नितेश अजून पुढचे 3 सामने पेंडिंग आहेत. सूर्य अस्ताला जाण्या अगोदर आपल्याला ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची आहे. त्यामुळे थोडं आपण सहकार्य करा. कोऑपरेट करा. फिल्डिंग लावून घ्या. 3 षटक बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये 48. गोलंदाजी मार्कवरती चामिंडा वास, जनार्दन पाटील. बॉलिंग मार्कमध्ये मागच्या षटकामध्ये 7 वाईड बॉल टाकले होते.
हा एक वेगळा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती राहिला. लांब लचक स्पेल त्यांचा पाहायला मिळाला. आता इथे किती वाईट टाकतील. सलग 3 विकेट, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक मोहन दादू यांच्या माध्यमातून आले. यावेळेला हुक करायचा आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि पकडला नाहीये झेल. जजमेंट चांगलं केलं होतं परंतु झेल कॅरी करता आलेलं नाहीये. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात आणि हा प्रयत्न त्या ठिकाणी खेळाडूने केला होता. जीवनदान नरेशला मिळालं. 1 धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या हाऊसकीपिंग टीमला. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहता तब्बल 12 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅक मध्ये आहेत त्या ठिकाणी जनार्दन पाटील पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अनुभवी खेळाडू 40+ मास्टर. 1 धाव उत्तम आरोग्यासाठी हे 40+ ब्रीद वाक्य आहे. इथे शॉर्ट मिड विकेटला मेंटेनन्सचे खेळाडू त्यांच्या दिशेने फटका होता. रन मात्र मिळेल फक्त सिंगलने फारसा दबाव फिल्डिंग टीमवरती पडणार नाहीये कारण टार्गेट मोठा आहे. दिल्ली अभी दूर आहे असं म्हणतात. मोठं टार्गेट चेस करा. तुम्हाला आता एरियल अटॅक करावा लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. तेव्हा या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. नरेशला मात्र आता मोठा इम्पॅक्ट या मॅचमध्ये टाकावा लागेल. कॅप्टन म्हणून भूमिका साकारतोय. यावेळेला पुढे आले. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. लेन बॉल टाकला. जनार्दन पाटील या गोलंदाजाने निर्धाव चेंडू टाकत असताना पहिला दबाव पूर्णपणे आता हाऊसकीपिंग टीम वरती. अजूनही लगातार 2 विकेट. खरं तर पॅनोरामी हॉलिडे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चॅलेंजिंग पारितोषिक आहेत कधी खेळाडूंसाठी. 3 विकेट, 2 विकेट. यावेळेला देखील पूल करण्याचा प्रयत्न. परफ्यूम डिलिव्हरी. नाका समोरून बॉल चाललाय. खरं तर विसावाच्या या मातीचा सुगंध देणारा हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. अगदी नाका समोरून बॉल राईज झाला, टॉस झाला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावला निर्धाव चेंडू. विकेट अप्रतिम आहे. पाटा विकेट आणि इथे आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला पूल केलाय. चांगलं टायमिंग. मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहता 19 स्कोर कार्ड वरती आहेत. सेकंड ओव्हर मार्गस्थ असताना 19 धाव फलकावरती. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेचा आपण पाहत आहे. टेक्निकल ऑपरेटर, कॅमेरामन त्यांचंही कौतुक व्हायला हवं. चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी. या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, विसरू नका. आपल्याच माणसाचं हे चॅनल आहे. त्यांनाही भरभरून आपण प्रतिसाद द्या या स्पर्धेनिमित्ताने. यावेळेला फुल लेन डॉट बॉल. बॅक क्लिप खाली येण्या अगोदर बॉल निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर हाऊसकीपिंग टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये 19 धावा. 12-40. आव्हान मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. इम्पॉसिबलला तुम्हाला पॉसिबल करावं लागेल. इम्पॉसिबल या शब्दाची फोड केली तर आय एम पॉसिबल. मी हे करू शकतोय आणि हे करावं लागेल आता फलंदाजांना. प्रतिषटक 20चा कदर रिक्वायर्ड रन रेट. मागच्या 2 षटकामध्ये जे झालं ते विसरून येणाऱ्या 2 षटकामध्ये एक वेगळा इम्पॅक्ट, वेगळ्या धाटणीचा खेळ मात्र मैदानामध्ये फलंदाजांना करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 20. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल नंबर 2 किचन किंग विनायक भौड यांच्या संघासोबत खेळेल. यातून जिंकणारा संघ. ही सूचना आम्ही पुन्हा देतो करतो दोन्ही संघांना. नेक्स्ट मॅच लोणावळा स्ट्रायकर्स विपक्ष ओडीपी या 2 टीमच्या दरम्यान. अभिजित टाकले कॅप्टन. एका बाजूला सुशांत ठाकूर सर कॅप्टन. बघा गायडन्स करतात अश्विन सर त्या ठिकाणी आपल्या खेळाडूला. मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. अर्जुनाला खरं तर श्रीकृष्णाने जसं मार्गदर्शन दिलं होतं महाभारतामध्ये तसं आता खरं तर हे गायडन्स अश्विन सरांनी दिलंय या ठिकाणी अजितला. आपला अनुभव कधी कधी शेअर करावा लागतो. तो अनुभव शेअर केला. तर बघूया अजित कोणत्या प्रकारचा इम्पॅक्ट टाकतोय. स्टेप आउट. यावेळेला ऑन द राईज केले. फिल्डर आले त्या ठिकाणी. वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडलाय. सेकंड रन साठी निघाले दोन्ही खेळाडू. 2 धावा आल्या. लेझी थ्रो.
आणि इथे आता 11 चेंडूमध्ये 38 धाबा, किमान 6 षटकार तुम्हाला मारावे लागतील 11 बॉलमध्ये. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र 6 षटकार तुम्हाला या मॅचमध्ये घ्यावे लागतील, तेव्हाच तुम्ही हा सामना जिंकू शकता. सामना संपला नाही. हाऊसकीपिंग टीमला बघा, पहिला सामना ते जिंकले होते, सेकंड मॅचमध्ये त्या खरं तर ओडीपी संघासोबत पराभूत झाले आणि तिसरा सामना त्यांना आता फेस करावा लागतोय किल्लेदार या संघासोबत. यावेळेला पिकअप शॉट, पण तो डिक्लेअर झोनमध्ये गेला. आय थिंक कितीही लांब मारा, पर्पल पट्ट्याच्या वरून जर गेला तर 2च धाबात, ऑरेंज पट्ट्याच्या बाहेर गेला तर तुम्हाला चौकार षटकार त्या ठिकाणी मिळेल. चांगलं टायमिंग होतं, थोडा व्हीसेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करावा लागला. अजितला 2 धावा आल्या. आता 10 बॉल 36. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 6 षटकार तुम्हाला कंपल्सरी हा सामना जिंकण्यासाठी मारावा लागेल, तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल. 10 बॉल 36 धावा हे समीकरण आहे मॅचमध्ये. 20वा प्रीमियर लीग 2025 चं हे भव्य दिव्य पर्व, दमदार असं आयोजन. यावेळेला देखील आपण पहिला 8व्या पाटने खेळले. मुयस्सेफ आहे त्या ठिकाणी. सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, झेल नाही टिपलेला, परंतु प्रयत्न चांगले होते. किमान 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या दाखवेने. असं म्हणतात मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है क्रिकेटमध्ये. तर धावा वाचवल्या दाखवेने. जॉन्टी रोड्स नावाचा खेळाडू आपल्या डेब्यू क्रिकेटमध्ये पहिल्या सामन्यामध्ये फिल्डिंगच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. पॉइंट मधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, पॉइंट आणि गलीमध्ये फिल्डिंग करणारा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची भूमिका होती तो खेळाडू. यावेळेला इनसाइड आउट, चांगलं टायमिंग, खोला टाकला बॉल, बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, षटकार. मॅच ऑन आहे. 6 धावा आल्या या फटक्यावरती. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती 30 धाबा, म्हणजे अजूनही 29 धाबा येणाऱ्या काही बॉलमध्ये बनवावे लागतील. 8 चेंडू आणि 29 धाबा, 8 बॉल 29 चं समीकरण या मॅच मध्ये आले. 2 मोठे फटके आले तर मॅच बनेल. प्लेड ऑनचे चान्सेस होते. बॅटची टॉपेज लागली, बॉल विकेटच्या दिशेने आला, जरूर घाई झाली. अति घाई संकटात नाही. बॉल गॅदर केला असता, सुरुवातीला कलेक्ट केला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. म्हणूनच म्हटलं गेलं अति घाई संकटात नाही. अनेक द्रुतगती महामार्गावरती फ्लेक्सेस प्रत्येक वळणावरती लिहिलेले असतात. अति घाई संकटात नाही. तुम्ही जितकी घाई कराल तितकं संकट तुम्ही स्वतःहून तुमच्या अंगावरती ओढावून घ्याल. आणि इथे आपण मला रन कंप्लीट झाली. 7 बॉल 28 धाबा. हा चेंडू फार निर्णायक आहे. जर मोठा फटका आला तर मात्र दबाव वाढेल, परंतु इथे विकेट मिळाली फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता 6 बॉल 28 धाबा, 6 चेंडूमध्ये 28. न्यू बॅटर रिषभ पाटील. चला 6-28. घाई करा पण. 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल बाकी आहे यानंतर. लक्ष असू द्या. पुढची मॅच खरं तर आपण पाहिलं लोणावळा स्ट्रायकर्स विपक्ष ओडीपी या 2 टीमच्या दरम्यान पहिली उपांत्य फेरीची लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 1. 13 सामने आजच्या दिवसामध्ये आपण कव्हर करत आहोत. लीग स्टेजमधले 10 सामने आणि त्यानंतर 2 सेमीफायनल, 1 फायनल अशा लढती तुम्ही यंदाच्या अंगामध्ये पाहताय. दरवर्षी बघा जसजसं वर्ष पुढे जातोय तसतसा या स्पर्धेमध्ये एक वेगळं रूप तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळालं. यावर्षी VIP डाईज, आकर्षक ट्रॉफीज, तितकंच चांगलं खरं तर विकेट आणि त्याहीपेक्षा थेट प्रक्षेपण या स्पर्धेला मिळालं. त्यामुळे 20वा प्रीमियर लीगचं ग्लॅमर थोडंसं वाढलंय यंदाच्या हंगामामध्ये. पुढच्या वर्षी आणखीन ग्लॅमर वाढेल. चेअर घसाना. चल पुढच्या वर्षी आणखीन ग्लॅमर वाढेल. खरं तर आता खरंच वाढत चालली आहे. तुम्हाला कामाबरोबर थोडासा क्रिकेटची प्रॅक्टिसही करावी लागेल या दिवसासाठी. डे नाईट करा सर पुढच्या वर्षी, डे नाईट. चला आपण आता पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने. चला 6 बॉल 28. अभी नहीं तो कभी नहीं नरेश असा खेळ तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. संतोष गरतच्या अगेन्स्ट तुम्हाला आता महात्तम खतर मोठी फलंदाजी साकारावी लागेल. मोठी भूमिका नरेशला साकारावी लागेल या मॅचच्या दरम्यान. यावेळेला देखील आपण पहिला ग्राउंड शॉट, जमिनीला घरंगत बॉल निघाला त्या ठिकाणी. एक्सा कबर रिझनकडे सिंगल आली
आता रिषभ पाटील रावेगावचा हा खेळाडू, या टीम मधला अष्टपैलू खेळाडू, त्याच्या अगेन्स्ट संतोषने आक्रमक बॅटिंग केली होती. आता संतोषच्या अगेन्स्ट त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 चेंडूमध्ये 27 धावा, 27 रन. बघा भरपूर शपथ झाले. आपण स्टान्स तुमचा बघा किती आहे आणि बॉल लेग स्टिकच्या भरून चालला, त्यामुळे निर्धाव घोषित केला आणि या क्षणाला निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला पराभवाच्या छायेत ढकलणं. दबाव आता पूर्णपणे असेल बॅटिंग टीम वरती. 4-27 अशक्य प्रयासाचं आव्हान तयार झालंय. यावेळेला स्विंग आणि मिस. आणखीन एक 1 मोर डॉट. फक्त आणि फक्त आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिले. कॉकटेल संघासोबत आता गाडी क्रमांक 15-52 तयार ठेवा. खरं तर या संघासाठी रेडी, हाऊसकीपिंग, एन्जॉय. 3 बॉल. खरं तर आपण पाहताय भरपूर धावाचे वाईट बॉल. यस, एक ही फर्स्ट ऑफ पे कॉकटेल और उनके साथ 15-52. तर व्हाईट बॉलचा इशारा. बघा आता खरं तर पुढचे 4च संघ राहिलेत. सेमीफायनल 2 असतील, एक मेगा फायनल. त्यामुळे 4 संघांचा मात्र या ठिकाणी गाशा गुंडाळलाय. ऑन साईडला हा फटका आलाय काऊ कॉर्नर रिझनकडे. सिंगल रन मात्र या ठिकाणी मिळाली. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिली. चला आपण स्पीडअप करा. चला रेडीला आपण अभिजित टाके, एका बाजूने सुशांत ठाकूर सर रेडी. आपण दोन्ही संघ बघा. किल्लेदार संघाचं कमबॅक काय. पहिला सामना ते पराभूत झाले होते आणि त्यानंतर त्याने 2 सलग सामने जिंकत सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. नितेश संघाने अभिनंदन. आणि त्यांचा सामना होईल पुढच्या मॅच मध्ये किचन किंग विपक्ष किल्लेदार. तर सामनावीर नो डाऊट किल्लेदार संघाचा बाहुबली संतोष गरट आलाय सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. चला मोहन दादू, आपण पुढे आपल्या शुभ हस्ते सामनावीर ट्रॉफी दिली जाईल. आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देत आहोत. पुढे आपण कॅमेरा समोर. तर संतोष गरट ठरले त्या सामन्याचे हिरो सामनावीर. चला संतोष या इथे आहे दादा. संतोष गरट या आपण आपला पुरस्कार स्वीकारा. नेक्स्ट मॅच बिग फाईट लोणावळा स्ट्रायकर्स, त्यांचंही कौतुक व्हायला हवं होतं. पहिल्या सामन्यात ते पराभूत झाले होते, त्यांना सलग सामने 2 जिंकत हा संघ पुढे आलाय. धन्यवाद नितेश. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण